नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, काल ओवळे येथे बिनजोडच्या शर्यती पार पडल्या. त्याचबरोबर एक आदतचे सुद्धा मैदान काल पार पडलेले आहे. श्रीकृष्ण केसरी म्हणून हे आदतचे मैदान पार पडले आणि ओवळे येथे बिनजोडच्या शर्यती पार पडलेल्या आहेत. तर या बिनजोडच्या शर्यतीमध्ये ओवळे फाटीवर बकासूर, मथुर, मोठा सोन्या, वादळ, महबूब हे सर्व बिनजोडमधील बैल आहेत ते आलेले होते आणि इतर सर्वही या मैदानावर हजरच होते. परंतु यामध्ये मोठा सोन्याची एक शर्यत झाली आणि बकासूरची सुद्धा एक झाली. त्यामध्ये मोठा सोन्या हा आपल्या शर्यतीमध्ये विजयी ठरला आणि बकासूर हा हरला. बकासूरला पैरा होता तो पक्षा बैलाचा. पक्षा आणि बकासूर यांना थोड्या फरकामध्ये हार पत्करावी लागली. या बिनजोडच्या शर्यतीमध्ये पक्षाने निम्म फाटीपर्यंत बकासूरला चांगल्या प्रकारे साथ दिली होती, परंतु तिथून निम्म फाटीपासून पुढे अर्ध्या फाटीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत सीमारेषेपर्यंत पक्षाने बकासूरला पाहिजेल अशी साथ दिली नाही. त्यामुळे बकासूर आणि पक्षा हे या बिनजोडमध्ये थोड्या फरकामध्ये हरलेले आहेत. तर मित्रांनो, एकूणच बकासूरला हा पळण्यासाठी बैल कोणताच पुरत नाही आणि आपण मागील सुद्धा काही मैदानांवर पाहिले सुद्धा असेल की बकासूरला पळणारा बैल त्याच्यासारखा असला तर बकासूर हा 100% जिंकत असतो. मित्रांनो, बिनजोड प्रेमींना सर्वांनाच हे वाटत होते की बकासूर आणि मथुर हे बरोबर पळणार आहेत आणि या मैदानावर ओवळेच्या आज हे बरोबर पळतील अशीच अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही आणि बकासूर हा दुसऱ्याच बिनजोडमध्ये धावला आणि मथुरची बिनजोड झालीच नाही. मथुरला एक फेरा देण्यात आला. मथुर आणि महबूब यांचा एक फेरा या मैदानावर देण्यात आलेला आहे आणि मथुर आणि बकासूर हे एकत्र पळणार होते ही बऱ्याचशा दिवसापासून चर्चा आहे आणि ते पळणारच आहेत. पाहूया पुढील मैदानावर ते पळतील असेच आपणास वाटते, कारण या मैदानावर काहीतरी नियोजन त्यांचे चुकले असावे म्हणून. नाहीतर बकासूर आणि मथुर हे दोन्ही बैल एकत्र पळणार आहेत. दोन्ही मालकांचा विचार झालेला आहे, परंतु ते कधी पळतील हे नक्की सांगता येत नाही. आणि या मैदानावर मोठ्या सोन्याची शर्यत झाली तर यामध्ये मोठा सोन्या विजयी ठरला आणि त्यानंतर मथुरचा फक्त फेराच या मैदानावर टाकण्यात आला आणि बकासूर आणि पक्ष यांचा पैरा जुळवून बिनजोड करण्यात आली आणि या बिनजोडमध्ये बकासूर पक्षाला हार पत्करावी लागली. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ओवळ्याचे मैदान पार पडलेले आहे आणि पुढील मैदानावर मथुर आणि बकासूर हे बरोबर धावतील बिनजोडमध्ये हे नक्की. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रात बकासूरची चर्चा ही सर्वाधिक असते. बकासूर हरला तरी चर्चा असते आणि जिंकला तरीसुद्धा असते. तर सर्वत्र हा चर्चेचा विषय आहे. बकासूर का हरला, बकासूर आता जिंकला आहे, असे सर्व काही सर्वत्र हेच बोलले जाते. परंतु बकासूर हरण्यामागे बरीचशी कारणे आहेत. कारण धावत्या वेळेस एखाद्या मैदानावर बकासूरला बैल पुरत नाही, बकासूरला साथ देत नाही, म्हणून बकासूर हरत असतो. दुसरे कारण हल्लीमध्ये जास्त आहे ते म्हणजे बकासूरची गाडी ही लॉबी टच जास्त प्रमाणात होते, हे एक कारण आहे. आणि बरीचशी कारणे अशी आहेत की कधी बकासूरच्या गाडीवर जो काही ड्रायव्हर असतो तो सुद्धा गाडीला पाहिजेल अशी आयत्या वेळेला साथ देत नाही, म्हणून सुद्धा गाडी फेल होत असते, असे सुद्धा कारण असू शकते. तर असो मित्रांनो, बकासूर हरला आणि जिंकला तरी याच्यामध्ये कोणताही फरक नाही, कारण त्याचे रेकॉर्ड आहे. 1 वर्षामध्ये त्याने 7 वेळा हिंद केसरी राहण्याचा मान प्रथमच पटकवलेला आहे
आणि महाराष्ट्रामध्ये असे करणारा तो एकमेव बैल आहे आणि तोही गावठी गावरान आहे, त्यामुळे त्याची जास्त प्रसिद्धी आहे. त्यानंतर आपण पाहूया, काल एक आदतचे मैदान झाले आणि या श्रीकृष्ण केसरी या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर आणि कल्याण दॉर्ली बबलू शेठ यांचा हरण्या यांचा पायरा होता आणि या मैदानावर त्यांना आदतच्या मैदानावर दुसरा क्रमांक मिळवता आला. त्यांचा पहिला क्रमांकच होता, परंतु थोड्या फरकामध्ये त्यांना दुसरा क्रमांकावर समाधान मानावे लागलेले आहे. बबलू शेठ मुलाखतीत म्हणाले आहेत की या आदतच्या मैदानावर आमच्यावर अन्यायच झालेला आहे, कारण थोड्या फरकामध्ये आमची गाडी ही 1 नंबरपासून वंचित राहिलेली आहे. त्याला कारण त्यांनी सांगितले की अंधाराचा फायदा घेऊन काही लोक टोचनचा वापर करतात, तर हे नियोजकांनी आयोजकांनी याचा विचार केला पाहिजे आणि तसा निकाल दिला पाहिजे. परंतु ते 2 नंबरमध्येही खुश आहेत, परंतु त्यांच्यावर अन्याय झालेला आहे असे त्यांनी कबूल केले आहे मुलाखतीदरम्यान. मित्रांनो, या काल झालेल्या श्रीकृष्ण केसरी या आदतच्या मैदानावर त्यामध्ये सुंदर आणि दॉर्लीचा हरण्या यांनी चांगल्या फरकाने गट पास सुद्धा केलेला होता आणि शेमीलाही सुट्टा निकाल घेतलेला होता आणि फायनलला ही गाडी त्यांची सर्वांच्या पुढेच होती. परंतु मागून आलेली गाडी सर्जा आणि राजाची गाडी ही पुढे येऊन तिने 1 नंबर केलेला आहे. कारण कसला तरी वापर केलासुद्धा असावा, कारण सर्जा आणि राजाची गाडी ही बरीचशी मागे होती आणि हरण्या आणि आदत सुंदरची गाडी ही बऱ्याचशा अंतराने सर्वांच्या पुढे होती. तर मागून येणाऱ्या या गाडीने ओव्हरटेक करत आणि शेवटला सीमारेषेजवळ थोड्याशा फरकामध्ये पुढे सरसावली आणि त्यामुळेच बबलू शेठ म्हणजेच हरण्या बैलाचे मालक यांना याविषयी शंकासुद्धा आलेली होती की काहीतरी वापर करून गाडी ही पुढे घेण्यात आली अंधाराचा फायदा घेत, असे त्यांनी मुलाखतीत सांगितलेसुद्धा आहे. तर मित्रांनो, पाहूया, नाहीतरी 2 नंबर तर आलाच ना सुंदर आणि हरण्याला. तर निंबाळकर सर यांचा आदत सुंदर आणि बबलू शेठ यांचा हरण्या, हे हरण्या तर खूपच प्रसिद्ध बैल आहे. यामागे प्रसिद्ध इतका नव्हता, परंतु यावर्षी तो खूप प्रसिद्ध झालेला आहे. तर हे सुंदर आणि हरण्या हे पुढे बिनजोडला सुद्धा आपणाला दिसणार आहेत. धन्यवाद.